नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या श्रेयश्री ब्लॉग या चॅनलमध्ये. चला तर मी आज तुम्हाला तोंडाला चव नसेल अशी तर झणझणीत आणि खमंग अशी आंब्याची चटणी कशी बनवायची याची सविस्तर रेसिपी दाखवत आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मी अशा साधारण 2 ते 3 कैऱ्या घ्यायच्या. मस्त आणि ताज्या अशा कैऱ्या आहेत, आमच्या घरच्या शेतातल्या आहेत बरं का कैऱ्या. चला तर मग मी घेतलेल्या कैऱ्याच्या सर्व साला काढून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही सर्व कैऱ्याच्या साला काढून घ्या. साला काढताना हळूच काढायचे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, मी सर्व कैऱ्याच्या साला काढून घेतल्या आणि त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. इथं कैरी निब्बर झालेली आहे म्हणजे ती, तर मी त्याचे कोय तशीच ठेवते आणि वरच्या भाग काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, याप्रमाणे मी सर्व कैरी कट करून घेतली आणि कोवळी कैरी असलेलीही चालते, पण इथं आता भरपूर निब्बर कैऱ्या झालेल्या आहेत. मी कैऱ्या कट करून घेते. कैऱ्या कट करणं झाले की पुढची प्रोसेस दाखवते. पण त्याआधी तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता मी इथे सर्व कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. त्यासाठी लसूण, गूळ, थोडीशी साखर, लाल तिखट, मीठ घेतलेले आहे. सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. तुम्ही हवे तरी ते थोडे जिरेही घालू शकतात. चला मग मी घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि ते बारीक करून घेऊ. हे पहा, आणि यात मी थोडी हळद टाकली आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, हळद टाकू वाटली तर टाका, नाही तर नाही टाकली तरी कलर छान येतो, पण आपण टाकल्यानंतर मस्त असा पिवळा कलर येतो. पहा किती मस्त तयार झालेली आहे आपली चटणी. आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला असं कडकडीत अशा गरम तेलाची फोडणी देऊ. तेल एकदम कडकडीत आणि गरम पाहिजे. हे पहा, मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे. गरम तेलात फोडणी करण्यासाठी मी मोहऱ्या टाकून घेतलेल्या आहेत. मोहऱ्या एकदम तडतड होऊ द्यायच्या आणि नंतर त्यात जिरे टाकून घ्यायचे. तुम्हाला जिरे आवडत नसतील तर जिरेही नाही शकत. पहा किती छान आणि मस्त अशी आपली फोडणी चरकन वाजली की समजायची आपली फोडणी छान झालेली आहे. हे सर्व तेल त्यात मिक्स होते, मग आपली चविष्ट अशी चटणी तयार होते. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे पहा, आपली खमंग आणि खास अशी चटणी इथे तयार झालेली आहे. तुम्हीही एकदा या उन्हाळ्यात ही खमंग आणि चमचमीत अशी चटणी तयार करून पहा. यात हळद नाही टाकली तर कलर बी छान उठतो. मी इथे हळद टाकल्यामुळे तो कलर आंब्याच्या रसासारखा दिसत आहे, परंतु चवीला एकदम छान आणि अप्रतिम झाली होती बरं का माझी चटणी. चला तर मग तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत किंवा शेतातल्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त खा. ऊन भरपूर वाढलेलं आहे.